बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आमचं सेगमेंट मी मतदार बोलतोय हे तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे। मी मतदार बोलतोय या विशेष सेगमेंटमध्ये आम्ही दररोज एका ज्वलंत विषयावर राज्यभरातल्या मतदारांना काय वाटतं हे विचारण्याचा प्रयत्न करतो। आमचा आजचा प्रश्न आहे, वंचितमुळे मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा महायुतीला होईल का? मताचं विभाजन होईल का नाही ते आता सांगता येणार नाही ना, कारण उमेदवार तसे जशा प्रकारे उमेदवार येतील तशा प्रकारे मतदानाचे डिवायडेशन होईल। वंचित बहुजन आघाडीची जी काय आजची भूमिका आहे ही सरळ भाजपला पोषक असणारी भूमिका आहे व याच्यामुळे जी काय महायुतीचा फायदा होणार आहे आणि महाविकास आघाडीचं नुकसान होणार आहे। मताचं डिवायडेशन होणार आहे महाविकास आघाडीचं, त्याचा फायदा हा पूर्ण भाजप किंवा भाजप जे मित्रपक्ष आहेत यांनाच होणार आहे। पण ह्याचा फायदा ह्यांनी उमेदवार दिल्याच्या नंतर महायुतीलाच फायदा होऊ शकतो। मताचं विभाजन होणारच आहे ते याच्यामुळे होणार आहे की आपण यापूर्वीच्या विधानसभेला पाहिलं की वंचितनं बऱ्याच जागेवर काही उमेदवार पाडण्याचं काम केलेलं आहे। वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत गेली नाही याचा अर्थ सरळ ते भाजपला पाठिंबा अंधारातून देण्यासारखाच एक दृष्टिकोन आहे माझ्या माहितीने। वंचित बहुजन विकास आघाडीचा फायदा हा महायुतीला होईल असं मला वाटतं। सेपरेट उमेदवार जर दिला तर त्याचा फायदा नक्की महायुतीला होऊ शकतो, आघाडीचा तोटा होऊ शकतो।